यशोगाथा स्वामिनीची, साड्यांच्या महाराणीची। स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलवर। आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राइब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा। स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी। नमस्कार। स्वामिनी सारीज पुणे या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। यशोगाथा स्वामिनीची, साड्यांच्या महाराणीची या आमच्या कार्यक्रमात आपण प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून रियाजभाई उर्फ आपले लाडके अब्बूजी यांचा जीवन प्रवास ऐकत आहोत। नमस्कार अब्बूजी। नमस्कार बेटिया। अब्बूजी, तुम्ही जेव्हा साड्या खरेदी करून आणायचा तेव्हा एकदा तुम्ही मुंबईला साड्या खरेदीसाठी गेला होतात आणि त्या साड्या ज्या काही आणल्या त्या आठवड्याभरात त्याची विक्री झाली। तो काळ कुठला होता साधारण? साधारण 73 असेल बहुतेक। अच्छा, म्हणजे जावेद भाईंचा जन्म झाला तेव्हा? हो हो, जावेद। आणि मी दुकानात मला विचारलं होतं पहिले, तर मी सांगितलं होतं मला एक मुलगा आहे। आणि दुसऱ्या वेळेस विचारलं त्यांनी काहीतरी कारणात, तर मी म्हटलं मला 2 मुलं आहे। अरे बोले, मला पहिले सांगितलं होतं एकच आहे। मी म्हटलं एक आता जन्मलेला आहे। तर असं जावेदचा जन्म 6 नोव्हेंबर 73ला झाला आहे। हां, हे त्यावेळेसची गोष्ट आहे। अच्छा। आणि मग तेव्हा घरी तुमच्या मिसेस आणि 2 मुलं असं फॅमिली होती? हां। आणि मला जे काही पैसे मिळायचे, कमिशन हो किंवा साडी रिपेरिंग हो, साडीची काय पॉलिशिंग वगैरे हो, बाहेरच्या बाहेर मला असं वाटत होतं मी लक्ष्मी रोडला सायकलीवर जात होतो, तो दुकानदार मला आवाज द्यायचे, रियाज भाई रियाज भाई रियाज भाई, ये इसका रफ्फू बनाने का है, लाओ। म्हणजे कमीत कमी 3-4 दुकानवाले मला हाक मारायचे की माझं इतकं काम अडकलेलं आहे, हे काम करून दे रे, हे काम करून दे रे, हे काम करून दे रे। मी पण घ्यायचा, किती पैसे लागणार आहे? म्हटलं काय लागतील पैसे नका देऊ, हां करूया। या शब्दावर ते लोकांनी 5 रुपयाचे कामाचे 20 रुपये दिले। पण हे काम करायचं कोण घरी? म्हणजे फॉल पिको किंवा माझी बायको सकाळी उठून 5-5:30ला उठल्यानंतर अंघोळ वगैरे झाली का जेवण पूर्ण करायचं दिवसभराचा, कपडे धुवायचे, पाणी भरायचे, हे सर्व काम ते करून घ्यायचा। आणि मी ज्यावेळेस 10 वाजता घरातून बाहेर पडलो त्यावेळेस ते शिलाईचं काम करायची पहिले, ब्लाऊज, फ्रॉक, लहान मुलांचे असे काम करत होते। आणि एखादी साडी 2 साडी ते फॉल पण लावायची। तर मला सांगितलं तुमच्या दुकानात कधी काम होत असेल फॉल पिकोचं तर आणा ना आपण। तर मग मी एक दिवस मॅनेजरला सांगितलं की बाबा हे काम बी माझी बायको करते, तुम्ही मला दिलं तर बरं होईल। ते म्हटलं ठीक आहे, घेऊन जात जा ना। तर मग एक बुकवर ते लिहायचं, 3 साडी, 4 साडी, 5 साडी अशी ते काम करायचे। आणि आजूबाजूचे लोक जे आहेत, आमचे जिथे राहत होतो त्यांची काम करायची, रात्रभर करायची ते कामं। मग सकाळी मी उचलायचा, ते पिकोवालेकडे घेऊन जायचा। त्यावेळेस पिकोची मशीन नव्हती माझ्याकडे, तो 1 रुपयामध्ये दोन्ही साईडचे पिको करून मिळायचे। आणि ते घडी जे आहे साडीची अगदी सुरेख करायची, जशी ओरिजिनल घडी, आणि अशी घेऊन जाऊन द्यायचे। तर मग ते लोक पण खुश व्हायचे, अरे वाह ये तो फिनिशिंग के साथ आ गई है। आणि त्यावेळेस किती पैसे मिळायचे फॉल पिकोला? 3 रुपये। ज्याच्यात 1 रुपया फॉलचा पिकोचा जायचा, ₹1-2 रुपये मिळायचे त्याच्यात। तसा करता करता ते 40-40, 50-50 साड्या फॉल करायला लागली बायको। हां, आणि इतर काम पण. म्हणजे मला काय काम असतं,
तुम्ही गेल्यानंतर मी हेच काम करत बसते, जेवायला उठले बाकी हे काम करून घेतो मी. हां, तो फॉल पिकोमध्ये त्यावेळेस 1 रुपया 2 रुपये काही मिळायचे, ते पैसे गोळा करायचे ते. अच्छा. हां. रसिक हो, साड्यांची महाराणी स्वामिनीचा हा जीवन प्रवास आपण यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमात असाच पुढे पाहणार आहोत. तसंच साखरपुड्याच्या साड्यांपासून लग्नाच्या बस्त्याच्या पारंपरिक नऊवारी साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त दालन स्वामिनीला अवश्य भेट द्या. भेटूयात पुढील भागात. नमस्कार. यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची. स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. स्वामिनी, विजिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.